एकाग्रचित्त अर्जुन गुरुकुलाचा मोकळा माळ. शांत गुरुकुलाचा मोकळा माळ. सूर्यास्ताची सोनसळी किरणे. हवा हलकी, वातावरण शांत. विद्यार्थी नीट रांगेत उभे. गुरु द्रोण गंभीर चेहऱ्याने धनुष्य हातात धरून उभे. तो उंच झाडाकडे बोट दाखवतो, जिथे एका फांदीवर छोटासा पक्षी बसलेला आहे. गुरु द्रोण म्हणतात, आज तुमची एकाग्रता तपासणार आहे. त्या झाडावरच्या पक्षाच्या डोळ्यावर बाण लागा. इतर विद्यार्थी कुजबुजत चिंताग्रस्त. पण अर्जुन मात्र स्थिर, शांत, एकटक फक्त लक्ष्याकडे पाहत उभा. सिनेमॅटिक लाइटिंग, शौर्यपूर्ण वातावरण, क्लोजअप ऑफ अर्जुनचे डोळे, त्याची तीव्र एकाग्रता. एकाग्रता परीक्षा द्रोण आणि विद्यार्थी. गुरुकुलाचा मोकळा माळ. सूर्यास्त रांगेत उभे विद्यार्थी, द्रोणाचार्य कठोर, शांत चेहऱ्याने धनुष्य हातात. झाडावरील पक्षाच्या डोळ्यावर लक्ष ठेवण्याची परीक्षा सुरू. पहिला विद्यार्थी पुढे येतो. तो धनुष्य उचलतो, लक्ष धरतो. द्रोण विचारतात, काय दिसतं? विद्यार्थी, झाड, फांद्या आणि पक्षी. द्रोण कठोर आवाजात, फेल. एकाग्रता म्हणजे बाकीचं विसरणं. दुसरा विद्यार्थी पुढे. तो लक्ष केंद्रित करतो. दुसरा विद्यार्थी, मला पक्षी दिसतो, गुरुदेव. द्रोण, तरीही नाही. मला फक्त डोळा हवा. बाकी काही नाही. इतर विद्यार्थी बेचैन. वातावरणात तणाव. द्रोणांची कठोर कसोटी स्पष्ट. एकाग्रचित्त अर्जुनाचा क्षण. गुरुकुलाचा मोकळा माळ. सूर्यास्ताची नारिंगी चमक. विद्यार्थ्यांमध्ये शांतता पसरलेली. अर्जुन पुढे येतो, डोळ्यात स्थिरता, श्वास नियंत्रित, शरीर पूर्ण शांत. तो धनुष्य उचलतो. दोरी ताणली जाते. वातावरणात पिन ड्रॉप सायलन्स. द्रोण विचारतात, अर्जुन, तुला काय दिसतं? अर्जुन शांत, निर्धाराने, फक्त पक्षाचा डोळा. बाकी काहीही दिसत नाही, गुरुदेव. द्रोणांच्या चेहऱ्यावर समाधानाची हलकी स्मित. द्रोण, मग सोड बाण. शू. बाण विजेसारखा सरळ उडतो. क्लोजअप, पक्षाचा डोळा अचूक भेदला जातो. एकाग्रतेची अंतिम शिकवण. सूर्यास्तानंतरची शांत वेळ. गुरुकुलाचा मोकळा माळ मंद प्रकाशात चमकत आहे. अर्जुनचा बाण लक्ष भेदल्यानंतर सर्व विद्यार्थी शांतपणे पाहत आहेत. द्रोण पुढे येतात. त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाची झळाळी. ते अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवतात. द्रोण म्हणतात, यश त्यालाच मिळतं जो लक्ष्याशिवाय बाकी सर्व विसरू शकतो. एकाग्रता म्हणजे मनाची शिस्त. अर्जुन नम्रपणे द्रोणांसमोर वागतो, आदर, शिस्त आणि विनयपूर्ण भाव. स्क्रीन टेक्स्ट. लक्ष्य स्पष्ट असेल तर मार्ग आपोआप सापडतो.